हा आहे भाग 11. आय होप तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आवडलाच तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लग्न तर केलं होतं, अजून भेटून 6 महिने पण झाले नव्हते. मीराला आणि वृषभला 2 महिन्यातच प्रेम झालं आणि मग लग्न पण केलं. एवढ्या लवकर अजून त्यांनी एकमेकांना पुरतंसं ओळखलंही नव्हतं. आपलं पुढचं आयुष्य कसं असेल, वृषभ आपल्याला आयुष्यभर प्रेम करेल का, हाच विचार मीरा मनामध्ये करत होती. ऋषभला आपण एवढं आणखीन ओळखतही नाही, फक्त 2 महिन्यांची ओळख होती. कधी साधं एकांतात भेटलोही नाही किंवा एकांतात बोललोही नाही. याला प्रेम म्हणावं की आणखीन काय, मीराच्या मनात एक ना अनेक प्रश्न होते. मीराच्या आईने मीराला व ऋषभला अगदी घराच्या बाहेर काढलेलं होतं, कारण मीरा तिचाच बॉस ऋषभ सोबत लग्न करून घरी आली होती. मीराला तिच्या आत्याच्या मुलासोबत लग्न करायचं नव्हतं, जो की अगदी व्यसनी होता. आता परत तू आमचं तोंड पाहायचं नाही व तुझं तोंड तू आम्हाला दाखवायचंही नाही, अशी सक्त ताकीद मीराला दिली होती. आता मीरा व वृषभ गाडीमध्ये बसून पुण्याच्या रस्त्याने निघाले होते. मीरा, तू टेन्शन घेऊ नको. तसं पण आपण तुझ्या घरी फक्त आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो. आपण आता माझ्या घरी जाऊ, ऋषभ मीराला बोलत होता. माहीत नाही माझ्या आयुष्यात काय लिहिलं आहे. तुमच्या घरचे मला पाहून कसं रिॲक्ट होतील, ते मला ॲक्सेप्ट करतील का, मीरा वृषभला विचारत होती. मीरा, लग्न मला करायचं होतं आणि माझ्या पसंतीच्या मुलीसोबत. मग ती कोण आहे याचा काय फरक पडतो, ऋषभ मीराला चांगलं समजावत होता आणि मीराचं टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न करत होता. फरक पडतो ऋषभ. तुमचं स्टेटस आणि आमचं स्टेटस खूप वेगळं आहे. मी खूप गरीब घरातली आहे. बोलता बोलता पुण्याला जाण्याचा 4 तासांचा रस्ता संपला पण, आणि आता गाडी येऊन थांबली एका आलिशान आणि मोठ्या बंगल्यासमोर, ज्याला पाहताच मीराचे डोळे गरगरले. एवढा मोठा बंगलासमोर एवढी मोठी बाग होती. मीराने एवढे मोठे बंगले, एवढा मोठं घर कधीच पाहिलं नव्हतं. मीराने फक्त टीव्हीमध्येच हे सगळं पाहिलेलं होतं. आज ती या घरातली सून होणार होती, म्हणजे झालीच होती. आनंद पण खूप होता तिच्या मनामध्ये, पण समोरचं दृश्य काही वेगळंच होतं. मीरा व ऋषभने दरवाजाची बेल वाजवली. रात्रीचा टाईम असल्यामुळे सगळेजण डिनर करत होते. तिथे विनायकही होता. विनायकलाही मीरा खूप आवडत होती. त्याला ती स्वतःची करून घ्यायची होती, पण त्या अगोदरच त्यांनी लग्न केलं. दाराची बेल वाजली तशी एक मेडने दरवाजा उघडला. कोण आहे म्हणून पाहायला सगळेजण दरवाजाकडे पाहत होते. समोरचं दृश्य पाहून सगळेजण अगदी उभा राहिले. मीरा व वृषभ दारामध्ये गळ्यामध्ये हार घालून उभे होते. विनायकचे डोळे अगदी रागाने लाल झाले होते. जिच्यावर मी प्रेम करत होतो ती आता माझ्याच भावाची बायको आहे, हा विचार त्याच्या डोक्यात काही जात नव्हता. सगळेच जण दरवाजापाशी आले. ऋषभची आई समोर येऊन म्हणाली, ऋषभ, कोण आहे ही? तू लग्न केलं की काय? होय आई, मी तुला सांगणारच होतो, पण सगळं काही अचानक घडलं, ऋषभ अगदी नम्रपणे आईला बोलत होता. अचानक घडलं? कसं काय? तू 2 दिवस घरी आलाच नाहीस आणि ऑफिसचं काम आहे म्हणून सांगितलं होतंस, आणि आता आलास तर हिला सोबत घेऊन आलास. हे काम होतं का तुला? कोण आहे ही? कुठली आहे? ऋषभची आई ऋषभला बोलत होती. आई, ही एक साधी एम्प्लॉई आहे आपल्या कंपनीमध्ये, जी आत्ताच 2 महिन्यापूर्वी जॉईन झाली आहे, विनायक म्हणाला. विनायक आता आगीमध्ये तेल ओतायचं काम चांगलं करत होता. कारण मीरा माझी तर झाली नाही, पण मी तिला ऋषभची पण होऊ देणार नाही. 2 महिन्यात हिने ऋषभला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आहे, आणि साधा पोळा ऋषभ, तोही फसला. त्या गरीब घरातल्या मुली असंच करतात. मोठ्या मोठ्या श्रीमंत घरातल्या मुलांना त्या फसवतात, विनायक त्याच्या आईला सांगत होता. नाही, असं काही नाही, मीरा अगदी हळू आवाजात म्हणाली. तू गप्प बस, ऋषभची आई मीराला ओरडली. मी तुझ्यासोबत बोलत नाहीये. तुझा आणि आमचा काही संबंध नाहीये.
विनायक काही चुकीचं बोलला नाही. असल्या गरीब घरातल्या मुली खरंच फसवतात श्रीमंत घरातल्या मुलांना. हे बघ, हे लग्न आम्हाला मान्य नाही. ऋषभ, तुझ्यासाठी त्या जोशींच्या मुलीचं स्थळ आलेलं होतं. ती मुलगी आम्हाला पसंतही होती. फक्त तुझा होकार बाकी होता. आणि आता तू हे काय केलंयस? आणि आता मी काय सांगायचं जोशींना? त्यांचे आपल्या कंपनीमध्ये शेअर्स आहेत. त्यांच्या मुलीला काही नाही म्हणालो तर ते त्यांचे शेअर्स माघारी घेतील. असं झालं तर आपली कंपनी बुडेल. तू थोडा तरी विचार करायला हवा होता. असं उठून तू कोणालाही घरी घेऊन येत नाहीत. ऋषभचे वडील ऋषभवरती चिडून बोलत होते. हे लग्न आम्ही कधीच मान्य करणार नाही. असं बोलून घरातील सगळी मंडळी आपल्या आपल्या रूममध्ये निघून गेली. मीराचा गृहप्रवेश मात्र झालाच नाही. मीराला आता रडू आवरेनासं झालं. आपण खरंच खूप मोठी चूक केली. लग्न करायच्या आधी खरंच विचार करायला हवा होता, असं ती मनामध्ये विचार करत होती. मीरा, रडू नकोस. घरचे थोडे नाराज आहेत. थोडं वेळ लागेल, पण वेळ सगळं व्यवस्थित करेल. थोडा टाईम लागेल, पण तू आत ये, ऋषभ मीराला समजावून सांगत होता. मीरा घरामध्ये येते. घर पाहून मीराचे डोळे अगदी चमकतात. एवढा आलिशान बंगला. खूप स्वप्न घेऊन आली होती मीरा मनामध्ये. एवढ्या मोठ्या घराण्याची सून होईल. थाटामाटात गृहप्रवेश होईल. ऋषभ मीराला त्याची बेडरूम दाखवतो. मीरा, हे आपले दोघांचे बेडरूम आहे. हे बघ, घरात कोणी काही बोललं तरी तू वाईट वाटून घेऊ नको. त्यांचं नाराज होणं स्वाभाविक आहे. त्यांच्या खूप अपेक्षा होत्या माझ्या लग्नाच्या. माझं चुकलं. मी घरी सगळं सांगायला हवं होतं. पण गोष्टी एवढ्या पटकन घडल्या की काही कळलंच नाही. नाही, सगळी चूक माझीच आहे ऋषभ. मी लग्नाला होकार द्यायलाच नको होता. माझ्यासोबत लग्न करून तुम्ही पण फसलायत. मला नाही वाटत घरचे मला कधीच ॲक्सेप्ट करतील. मला माझ्या आईबाबांनी पण घरात घेतलं नाही. आणि आता सासरी पण तेच झालं. मीरा रडत रडत बोलत होती. हे बघ, कुणी काही बोललं तरी आपलं प्रेम काही कमी होणार नाही. तू विश्वास ठेव माझ्यावर. आता आजचं रडणं हे तुझ्यासाठी शेवटचं असेल. उद्यापासून तू घरातील राणी म्हणून राहायचं. कोणी नसेल बोलत तरी काहीच हरकत नाही. आणि राहिला प्रश्न जोशींच्या कंपनीतील शेअर्सचा, त्यांचं काय करायचं मी बघतो. उद्यापासून तू कंपनीत साधी एम्प्लॉई आहेस असं काही नाही. उद्यापासून तू माझ्या केबिनमध्ये बसून माझ्या बरोबरीने काम करायचं. कोण काय बोलतोय ते मी बघतो. ऋषभचं असं बोलणं ऐकून मीराला थोडा धैर्य येतो. ऋषभ आता मीरासाठी अख्ख्या जगासोबत लढायला तयार होतो. आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा भाग घेऊन येत आहे उद्या. तोपर्यंत हा भाग एन्जॉय करा.